मागील 3 दिवसापासून नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं आहे। आज देखील अवकाळी पावसानं नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याला झोडपला आहे। आपण सध्या आहोत अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव या शिवारात। आपण पाहू शकतो की या अवकाळी पावसानं वादळी वाऱ्यामुळे पपईची जी बाग आहे ते संपूर्ण जमीन उद्ध्वस्त झालेली आहे। या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या पपईच्या बागेमुळे झालेलं आहे। आपल्यासोबत पपईचे बाग जे आहे ते शेतकरी आहेत। मला सांगा किती एकर मध्ये ही बाग होती आणि आता काय परिस्थिती होती त्याची? कमीत कमी आमची 1-1.5 एकरची बाग होती। 1,00,000-1.25 लाख रुपये खर्च झाला सर, आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे या आजच्या वाऱ्यावादनानं। गव्हर्नमेंट कोणता विमा देत नाही, कोणतं अनुदान नाही, काहीच नाही। शेतकऱ्यांना करावं तरी का? फक्त जीवन हे आमचं पिकावरच आहे, या शेतावरच। आणि माझ्यापाशी पपईशिवाय दुसरं काही पिकही नाही सर। अल्पभूधारक शेतकरी आहे मी, फक्त माझ्यापाशी 2 एकर जमीन आहे। आता करावं का? पुरा अख्खा मळा गेलेला आहे। आणि जवळपास आज 10 ते 7 ते 8 ते 9-10 जण माल रेडी होता सर। नाईला झाला सर, त्याला काय करणार? निश्चितच संपूर्ण माल निश्चितच माल जे पपई आहे ती आता काढणीला आली होती, व्यापाऱ्यांकडे ते जाणार होती आणि त्याच्यातून जवळपास 3-3.5 लाखाचं उत्पन्न त्यांना मिळणार होतं। अजूनही काही शेतकरी आहेत आपल्यासोबत। काय सांगाल, किती वाजता हा वादळी वारा सुरू झाला आणि काय नुकसान झालं या परिसरामध्ये? सर 1000-1200 बुडा आहे। 4 वाजता वारा जाऊन मी वारा सुटल्या फळ जाऊन पत्र जाऊन लपून बसलो। पत्र सुद्धा उडू लागले, कडाकड झाड मोडे। काय करावं? ढाळा ठेवला काय खावा आम्ही? तुम्ही काय देणार का आम्हाला काही? निश्चितच आपण पाहू शकतो की शेतकरी अक्षरशः हैराण झालेला आहे। त्यांचा राग जे अनावर होताना आपल्याला पाहायला मिळाला। 3 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात अशीच परिस्थिती कायम आहे। त्यामुळे शेतकरी सध्या तरी हवालदिल झालेला आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, आंबेगाव, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।